आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र राज्य गुन्हेगारीत कसं पुढे वाढत चाललंय आणि सरकार यावर काय करतंय असा सवाल केल्यानंतर आमदार अर्जुन खोतकर यावर म्हणाले की असं काही घडलं असेल तर नक्कीच यावर सरकार योग्य ती कारवाई आणि उपाययोजना करेल। इतरही विषयांवर त्यांनी भाष्य केलंय, बघूयात। मानवी तस्करीमध्ये राज्य जे आहे ते पहिल्या नंबरवरती आलेलं आहे आणि त्यांनी नॅशनल जो डेटा आहे तो देखील बाहेर काढला आहे। आज ते सभागृहाच्या पटलावरती ती सगळी जी माहिती आहे ती वाचून दाखवणार आहे। नाही, ठीक आहे, अशा काही गोष्टी घडल्या असेल तर निश्चितपणे शासन गंभीर आहे या विषयामध्ये आणि शासन गंभीरतेने कारवाई करेल। परंतु ते असंच घडलं असेल तर, असं काही घडलं नसेल तर मग ठीक आहे, पण त्यांनी पुरावे द्यावेत, शासन कारवाई करेल या सर्व गोष्टीवरती। उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने टीका करतायत, कडीपत्ता म्हणतायत शिवसेनेच्या मंत्र्यांना आमदार आरोप करतायत की बोगस मतदारांचा सोडवड झालेला आहे, त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे। मात्र आता सत्तेमधलेच जे आहेत रावसाहेब दानवे यांनी आरोप केला आहे की तुमच्या पक्षातले अब्दुल सत्तार जे आहेत ते बोगस मतांमुळे निवडून आलेले आहेत। कसं बघता याकडे? हे बघा, आता आरोप करायचे म्हणल्यानंतर काही आरोप करता येतात। आता ते वैयक्तिक पातळीवर रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार साहेबांचं या ठिकाणी चालू आहे। मला असं वाटतं की आता त्यांनी समजून घ्यावं, दोघंही मोठे आहेत की सत्ता पक्षातले दोघंही आहेत, त्यांना दोघाला वरिष्ठ लोकांनी समज दिली पाहिजे दोघाला। परंतु ही सल का त्यांच्या मनात कायम आहे का खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आपण हरलो म्हणून? आपण त्यांनी समजून घेतलं पाहिजे, जखमा भरत असतात, यावेळेस जखम झाली भरून जाईल, पुढचं काहीतरी चांगलं होईल। तर पुढे हेच काच असेल तर त्यांनी हे करावं पुढचं मग। परंतु जालन्याची महानगरपालिकेची निवडणूक येऊन ठेपलेली आहे। आता त्या निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय असणार? कारण की भाजपमध्ये जे आता आहेत तिथचे माजी आमदार ते मात्र सातत्याने एकला चलोरेचा नारा नाही, मुळीच नाही। भारतीय जनता पक्षाकडून सुद्धा आमचा प्रस्ताव गेल्यानंतर त्यांच्याकडून सुद्धा डिमांड्स आलेली की युती करू। ठीक आहे, आता मागणी एवढी जास्त आहे, त्यांच्या पक्षाकडे मागणी आहे, आमच्या पक्षाकडे मागणी आहे, त्यामुळं ती कार्यकर्त्यांची मागणी पूर्ण करायची असेल तर सर्व पक्षाला वेगवेगळा निर्णय घ्यावा लागेल। एकनाथ शिंदे आमदारांना वेळ देणार आहे, पुढचे 2 दिवस आमदारांसाठी स्वतः ते भेटणार आहेत। 100% त्यांनी अशा सूचना आम्हाला केलेल्या आहेत की विभागवाईज सर्व आमदारांशी चर्चा करायची, 1 to 1 चर्चा करायची, या संदर्भामध्ये बोलणं झालं। महापालिका निवडणूक झाली तर मग भाजप जे आहे ते शिवसेनेला बघा कशी वागणूक देईल, त्यांना एकटं सोडेल, शिवसेनेचा वापर करून घेईल, त्यांना एकटं सोडेल। नाही, अशा ह्या वावड्या आहेत, असं काही फार होणार नाही। सर्व तिन्ही पक्ष मिळून चांगलं सरकार चालवतात। चला, ओके, थँक्यू, धन्यवाद। लोकवाहिनी मीडियाकरिता अविनाश तोतळे, नागपूर।